बऱ्याच दिवसापासूनची ही मागणी होती की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एखादा अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं काहीतरी व्हिडिओज किंवा मटेरियल्स विद्यार्थ्यापर्यंत किंवा समाज माध्यमापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जावा. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मराठा आरक्षण कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत राहून भेटू शकतं त्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवायचं आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा विरुद्ध खानदानी मराठा असा हा सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये हालचाल सुरू आहे. जे 96 कुळी बारामाशी कट्टर मराठा आहेत किंवा जे श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही असं प्राथमिक निदर्शनातून दिसून येतं आहे. त्यामुळे हा लढा फक्त गरजवंत मराठ्यांचाच लढा आहे आणि कुणबी मराठ्यांचा लढा आहे. त्यामध्ये 300 ते 400 कुटुंब असं आहेत जे श्रीमंत आहेत. उर्वरित जो सामान्य आहे तो मात्र उपेक्षित, वंचित आणि गरीब मराठा आहे. गरिबाचं लेकरू आहे, त्याला त्याच्यामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे. आता महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी SCBC म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास याला 10% आरक्षण दिलेलं आहे. परंतु त्याचा काही विशेष फायदा होताना दिसून येत नाही. जसं की स्पर्धा परीक्षा वगैरे असतील तर खुल्या प्रवर्गासारखाच त्याचा कट-ऑफ येतो. त्यामुळे त्याचा काय उपयोग नाही आहे. म्हणून आंदोलन जे आहे आता सध्या ते OBC मधून आरक्षण मिळवण्याच्या संदर्भामध्ये OBCच्या कोट्यातूनच मराठ्याला आरक्षण द्यावं. 50%ची जी मर्यादा आहे OBCची त्याच्या आतमध्ये त्याच्यामध्ये आरक्षण देण्यात यावं अशी चर्चा सध्या सुरू आहे. इकॉनॉमिक विकर सेक्शन्सला मधून मराठा फॉर्म भरता येत नाही कारण विकर सेक्शन्समध्ये मराठा आता मोडत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आता मराठा जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये जी काही संख्या असेल त्या समाजाचे मराठा समाजाचे 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत आणि चारीच्या चारी पिलर्स त्याच्यामध्ये कोलॅप्स झालेले आहेत. यामध्ये जमीन नंबर 1, जमीन नंबर 2 शेतमाल, नंबर 3 शिक्षण आणि नंबर 4 तरुण. हे मराठा समाजाचे 4 खांब आहेत. परंतु सध्या ते 4ही खांब वेगळ्या रचनेवरती ते पूर्णपणे फेल गेलेले दिसून येतात. त्यामुळे जमीन आहे परंतु पाऊस पडत नाही. शेतमालाला हमीभाव त्याच्यामध्ये मिळत नाही. उच्च दर्जाचं शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी OBCच्या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण भेटू शकतं का त्याची चाचपणी आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. APMCमध्ये शेतकऱ्यांना जसं पंजाब हरियाणामध्ये APMC शेतकऱ्यांकडे, परंतु महाराष्ट्रामध्ये APMC जे आहे ते व्यापाऱ्यांच्या हातामध्ये, ते शेतकऱ्यांच्या हातामध्ये असलं पाहिजे. म्हणून ते 4 जे खांब मी मगाशी सांगितले होते चारीच्या चारी खांब आता सध्या ढासळलेले आहेत. आय ओपनर काही घटना घडतात. आय ओपनर म्हणजे डोळे उघडणाऱ्या घटना. जसं समजा की त्याच्यामध्ये वैष्णवी हागवणे यांनी केलेली आत्महत्या असेल, त्यातून मराठा समाजाने एक धडा सुंदर घेतलेला आहे की आपण लग्न कार्यावरती एवढे पैसे खर्च करायचे नाही आहेत. आंदोलनात निर्माण झालेल्या ऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे समाजासमोर त्या ठिकाणी आता आव्हान राहिलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, आदिवासी समाजाकडे शेड्यूल ट्राईबमधून आरक्षण आहे परंतु त्यांच्याकडे प्रतिनिधित्व नाही. आमच्याकडे प्रतिनिधित्व आहे परंतु आरक्षण नाही. अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. मराठा समाज हा संख्यात्मक प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये आहे. परंतु त्या संख्यात्मक प्रतिनिधित्वाचा लोकहितासाठी, जनहितासाठी, मराठा आरक्षणासाठी फायदा होताना त्याच्यामध्ये दिसून येत नाही. म्हणून हा सामान्य मराठ्यांचा, गरजवंत मराठ्यांचा त्याच्यामध्ये लढा आहे. राजकीय प्रतिनिधित्व आहे परंतु ते समाधानकारक अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व नाही आहे. आता काही घटनात्मक तरतुदी त्याच्यामध्ये मराठा संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला करता येऊ शकतात का, किंवा घटनेमध्ये काय आहे? घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये पण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की सामाजिक न्यायाची संकल्पना मांडण्यात आली. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की मराठा आरक्षण किंवा आरक्षण
हा कोणाचाही मूलभूत हक्क नाही आहे, ती सामाजिक तरतूद आहे. कलम नंबर 15 सबक्लॉज 4मध्ये शैक्षणिक मागासवर्गीय ठरवून एखाद्या समाजाला त्या राज्यामध्ये आरक्षण देता येऊ शकतं, केंद्र सरकार देऊ शकतं. कलम नंबर 16(4)मध्ये सामाजिक मागासलेपण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे आहे आणि सामाजिक सोशल बॅकवर्ड याच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं. कलम नंबर 21मध्ये राईट टू लाईफ आहे, जगण्याचा अधिकार आहे. त्याला आरक्षणच नसेल तर ते कसं जगेल? कारण कलम नंबर 14मध्ये राईट टू इक्वॅलिटीच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. कलम नंबर 340मध्ये राज्य किंवा केंद्र सरकारला एखाद्या समाजाचं मागासलेपण बॅकवर्डनेस डिसाईड करण्याचा ठरवण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे. कलम नंबर 338 सबक्लॉज बीमध्ये मागासवर्गीय आयोग राज्यामध्ये स्थापन करण्याच्या संदर्भातली एक नवीन तरतूद त्याच्यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा त्याच्यामध्ये देता येऊ शकतो आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन मराठा समाजाला त्याच्यामध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात मराठा समाजाचं जे मागासलेपण आहे ते हा आयोग त्याच्यामध्ये निश्चित करू शकतो. आता लक्षात ठेवायचं की SC ST आणि OBC हे 3 घटनात्मक आयोग आहेत. त्यापैकी OBC या घटनात्मक आयोगामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी मराठा समाजासाठी मागासवर्गीय आयोग त्याच्यामध्ये स्थापन करता येऊ शकतो आणि चाचपणी केली जाऊ शकते की खरंच मराठा समाज त्याच्यामध्ये बॅकवर्ड आहे का. असा प्रयोग ऑलरेडी झालेला आहे. गायकवाड आयोगाने तसा अहवाल पण त्याच्यामध्ये दाखल केलेला आहे. आता संविधान काय म्हणतं बघा. 9व्या परिशिष्टामध्ये तामिळनाडूचं 69% आरक्षण आहे ओबीसीच्या संदर्भातला. तो अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकार एखाद्या राज्याचं आरक्षण 9व्या शेड्यूलमध्ये ठेवू शकतं आणि 9व्या शेड्यूल्सला त्याच्यामध्ये कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. परत इंद्रसानी खटला आहे, केशवानंद भारती खटला आहे, ते पण त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. जे 9वं परिशिष्ट आहे, पहिली घटना दुरुस्ती करून 1951मध्ये संविधानाला जोडण्यात आलं. मूळ संविधानामध्ये 8 परिशिष्ट होते, आता 12 परिशिष्ट आहेत. त्यापैकी 9वं परिशिष्ट आहे. 9वं परिशिष्ट हे जमिनीच्या संदर्भात आहे, आरक्षणाच्या संदर्भात नाही आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये 9व्या परिशिष्टामध्ये आरक्षण ठेवता येऊ शकतं. आता नाही ठेवता येत, परंतु कारण 9व्या परिशिष्टाला पण त्याच्यामध्ये चॅलेंज करता येऊ शकतं. 1984च्या नंतर आहे इंद्रसानी खटला. आता याच्यामध्ये काय की 9व्या परिशिष्टाला आता सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू घेणार. तर सुप्रीम कोर्ट 9व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये एखादा कायदा करून केंद्र सरकारने किंवा राज्याने जर ठेवला तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू त्याच्यामध्ये मागता येऊ शकतात. त्यामुळे आत्ता त्याचे ज्युडिशियल रिव्ह्यू पॉसिबल्स आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण 9व्या शेड्यूल्समध्ये टाकता येतं, जे तामिळनाडूने 50%च्या वरती जाऊन 69% त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 19% आरक्षण जास्त तामिळनाडूमध्ये ओबीसीला पाहायला मिळतं. असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करता येऊ शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ते कसं आहे ते आपण पुढं बघूयात. इंद्रसानी खटल्यामध्ये हे स्पष्ट केलं आहे 1992मध्ये की भारतीय संविधानाच्या कोरमध्ये केशवानंद भारती खटला, तर इंद्रसानी काय सांगते की 50%च्या वरती तुम्हाला देता येणार नाही. 9व्या परिशिष्टामध्ये जर आत्ता टाकला तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं. ठीक आहे. ओबीसी आरक्षण सुरुवातीला नव्हतं, म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला ओबीसी आरक्षण नव्हतं. त्याच्यामध्ये मंडल आयोग आल्याच्यानंतर 1978 त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षण त्याच्यामध्ये देण्यात आलं आणि जसं ओबीसीला 1978मध्ये ओबीसी म्हटलं गेलं आहे तसं मराठ्यांना पण कुणबी मराठा म्हटलं जाऊ शकतं. कारण बघा, आरक्षण हा कुणाचाही मूलभूत हक्क नाही आहे, तर ती सामाजिक तरतूद आहे. एखाद्या समाजाचं बॅकवर्डनेस दूर करण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार अशा पद्धतीचं पाऊल त्याच्यामध्ये उचलू शकतं. SCBC प्लस EWS हा शासनाचा आत्तापर्यंतचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे मराठा समाजासाठी असेल किंवा खुल्या प्रवर्ग असेल किंवा सवर्णासाठी EWS असेल. आता रोहिणी आयोगानुसार आरक्षणाचे वर्गीकरण केले आहे. पुन्हा मराठा समाजाचे त्याच्यामुळे पुन्हा मराठा समाज त्याच्यामुळे त्या रोहिणी आयोगामुळे अडचणीत येऊ शकतो. नव्याने त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे बघा. त्याच्यानंतर भावनिक जो आधार आहे तर त्या आधारावरती कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही. कोर्टात टिकेल असं आरक्षण त्याच्यामध्ये राज्य शासनाने दिलं पाहिजे आणि ते आरक्षण फक्त ओबीसीच्या मधूनच त्याच्यामध्ये देता येऊ शकतं.
आंदोलनकर्त्याचं काय म्हणणं आहे, मनोज जरांगे दादा पाटील यांचं काय म्हणणं आहे की कुणबी, मराठा कुणबी आणि मराठा हे सगळं एकच आहे, त्याच्यामुळे सकल मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणा आणि त्याच्यामधून त्यांना ओबीसीच्या आतमध्ये 50%च्या आतमध्ये आरक्षण द्या, अशी योग्य मागणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. विद्यमान सत्ताधीशांना किंवा विद्यमान सत्ताधीशांचा जो DNA आहे तो ओबीसी आहे, त्यामुळे ज्या काही राजकीयदृष्ट्या मराठ्यांना ओबीसीमध्ये घेणं राज्यकर्त्यांना सध्या परवडणारी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यासाठी काय मार्ग काढले जाऊ शकतात काय? आता मराठा समाजाने जर राजकीय पक्षाची स्थापना केली तर आणि विधानसभेमध्ये त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर ते 6, 7, 8, 10 येऊ शकतात, त्याला कोणी विचारणार नाही. त्यातून हा एक जो मार्ग आहे राजकीय पक्ष स्थापन करून त्याच्यामध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त जे आमदार आहेत ते ॲक्टिव्ह जे तरुण आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेऊन त्या समाजासाठी काय करता येईल का, ते पण त्याच्यामध्ये त्यांना वेळखाऊ आहे, त्याच्यामुळे ते परवडणारं नाही आहे. उलट दबावगट म्हणून जर कार्य केलं तर मराठा समाजाला लवकरात लवकर त्याच्यामध्ये आरक्षण त्याच्यामध्ये मिळू शकतं. आणि दबावगटांची जी भूमिका आहे ती सगळ्यात आता सध्या महत्त्वाची दिसते. समिती ते समिती असा प्रवास त्याच्यामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये नव्याने शिर्के समितीवरती चर्चा केली जाणार आहे, नव्याने ती गठीत केली जाणार आहे. आता कोणत्या समित्या आहेत ते पण पुढे येणारच आहे. 1978मध्ये जेव्हा मंडल आयोग आला त्यावेळेस शेड्यूल कास्ट 13%, ब्राह्मण 3.5%, ओबीसी 52% आणि मराठा जवळजवळ 12.5%, शेड्यूल ट्राईब 7.5% अशी त्याच्यामध्ये विभागणी करण्यात आली होती. आणि SC STसाठी हा मंडल आयोग नव्हता, हा मंडल आयोग फक्त ओबीसीसाठी होता. मी तुम्हाला फक्त संख्या त्याच्यामध्ये सांगितली की कोणत्या समाजाची किती संख्या होती. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कोण याची चर्चा झाली आणि त्याच्यासाठी ओबीसी मंडल किंवा न्यायमूर्ती BP मंडल, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश BP मंडल हा आयोग गठीत करण्यात आला. आणि 12.5% मराठा लोकसंख्येपैकी 10% मराठ्यांना ओबीसीमधून त्याच्यामध्ये स्वीकारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देण्यात आलं. आता 2.5% मराठा राहिला, ठीक आहे. त्याची उतरंड कशा पद्धतीने बघा, सगळ्यात खालच्या स्तरावरती शेड्यूल ट्राईब, त्याच्यावरती शेड्यूल्ड कास्ट, त्याच्यावरती ओबीसी आणि त्याच्यावरती काय आहे, मराठा आहे किंवा ओपन कॅटेगरी आहे, ठीक आहे. म्हणजे उच्च स्तरावर त्याच्यामध्ये मराठा आहे, त्याच्या खालच्या स्तरावरती ओबीसी आहे, त्याच्यापेक्षाही खालच्या स्तरावरती शेड्यूल कास्ट आहे आणि त्याच्याही खालच्या स्तरावरती शेड्यूल ट्राईब आहे. भारताच्या संविधानामध्ये जातीच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही, भावनेच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही. तर इम्पेरियल डेटा त्याच्यामध्ये असला पाहिजे, एकदम स्टॅटिक्स डेटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. जातीला आरक्षण नाही, वर्गाला आरक्षण आहे. म्हणजे कास्टला आरक्षण नाही आहे तर ते क्लासला त्याच्यामध्ये आरक्षण आहे. हे त्या ठिकाणी प्रथमतः आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एखाद्या समाजाला अपलिफ्ट करण्याच्या संदर्भातले अधिकार जसं केंद्र सरकारला आहे तशाच पद्धतीचे अधिकार तिथे राज्य सरकारला पण आहेत. आता प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे, आम्ही सर्व भारताचे नागरिक भारतासाठी एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घेतो. आणि हे घेत असताना त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना रशियाच्या संविधानातून, सोव्हिएत युनियनकडनं आपण ते घेतलं, सामाजिक न्यायाची संकल्पना, आर्थिक न्यायाची संकल्पना, राजकीय न्यायाची संकल्पना. तर या संकल्पनेच्या आधारावरती सामाजिक न्याय, सोशल जस्टिस म्हणून त्याच्यामध्ये ह्या समाजाला त्याच्यामध्ये आरक्षण देता येऊ शकतं. कारण आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये काही डेफिनेशन्स वगैरे देण्यात आलेल्या नाही आहेत. म्हणून ही डेफिनेशन डिफाईन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला पण प्रस्तावनेचा त्याच्यामध्ये आधार घ्यावा लागणार आहे, एखादी जर केस त्याच्यामध्ये स्टँड झाली तर. राज्य मागास आयोग, जो की आत्ता गायकवाड आयोगाचा मी उल्लेख केला होता, तो राज्य शासनाने नेमणूक केला होता. आणि मागासले पण सिद्ध झालेला आहे मराठा समाजाचा, ठीक आहे. आणि आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मग माधव पॅटर्न वगैरे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये वंजारी आहे, त्याच्यानंतर माळी आहे, माळी, धनगर आणि वंजारी म्हणजे माधव पॅटर्न्स. त्याची पण आपण पुढे चर्चा करणार आहोत. कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळू शकतं मराठ्यांना.
कारण मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे ते OBC मधून आरक्षण देण्याच्या संदर्भातलं आंदोलन आहे आणि तेवढंच यशस्वी होऊ शकतं. हाच जो आंदोलनाचा जो काही लढा आहे तो असाच जर सुरू राहिला, सरकारवरती दबाव त्याच्यामध्ये निर्माण झाला, तर शासनाला 100% मराठ्यांना OBCच्या 50%च्या कोट्यातून जी मर्यादा घालून दिलेली आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये, तर ती त्याच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये बसू शकते. घटनादुरुस्ती करून आरक्षण कोर्टात मिळेल का? तर नाही. घटनादुरुस्ती जर केलं तर ते त्याच्यामध्ये टिकणार नाही, परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होणार आहे. आणि घटनादुरुस्ती फक्त काय केली तर ती काय फक्त महाराष्ट्र शासनासाठी, मराठा समाजासाठी नाही आहे, तर ती इतर राज्यातील जे बॅकवर्डनेस आहेत ते पण त्याच्यामध्ये येणार आहे. मग कर्नाटकामधील लिंगायत समाज असेल, गुजरातमधील पाटीदार समाज असेल, त्याच्यानंतर शीख समाज असेल, ठीक आहे, तामिळनाडूमधील कोट्टम समाज असेल, तर तिथे पण त्याच्यामध्ये आरक्षणाची ते घटनादुरुस्तीमध्ये येणार. त्यामुळे आता सध्या घटनादुरुस्ती हा विषय खूपच दूरचा विषय आहे. केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सांगितलेलं आहे की मूळ संविधानाचा जो कोर स्ट्रक्चर्स आहे त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही आणि 50%च्या वरती OBCला आरक्षण देता येणार नाही आणि मूळ स्ट्रक्चर ठरवण्याचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाला असणार आहे. परंतु मूळ स्ट्रक्चर, कोर स्ट्रक्चर ठरवत असताना सुप्रीम कोर्टाला जर काय त्याच्यामध्ये मिनिंग डिफाईन होत नसेल तर काय करणार? मग त्याचं उत्तर आहे प्रस्तावनेचा. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आधार घ्यावा लागतो आणि कशा पद्धतीने ती केस आलेली आहे, ठीक आहे. मुळामध्ये काय आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्थेचं कामच खूप सावकाश सुरू आहे, ठीक आहे. जसं अँटी डिफेक्शन लॉ जर आपण बघितलं तर अजून 3-4 वर्ष झाले त्याच्या संदर्भातला निर्णय त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट घेऊ शकलेला नाही आहे. आता नारायण राणे समितीचा अहवाल आला, परंतु तो गुंडाळला गेला. त्याच्यामध्ये काही आउटपुट त्याच्यामध्ये शासनाला निघाले नाही आहे. परंतु शिंदे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठ्याच्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. मग आंदोलनकर्त्यांचं हे म्हणणं आहे की मराठा समाजाला त्या 58 लाख नोंदीच्या आधारे एकतर कुणबी मराठा म्हणा किंवा त्यांना उपजातीमध्ये त्यांचा समावेश करा. प्रमुख मागणी आंदोलनकर्त्याची आहे आणि हीच मागणी त्याच्यामध्ये सध्या लावून धरली जात आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जर राज्याभिषेक बघितला तर तो 2 वेळा झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्याच्यामध्ये 2 वेळा झाला होता. पहिल्यांदा झाल्याच्यानंतर तो नाकारला गेला. नंतर गागा भट्टांना बोलून छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासोबत पुण्यामध्ये शेती केली, नांगर चालवला. तसे दस्तावेज त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्या दस्तावेजाच्या आधारे समजू शकतं की छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होण्याच्या अगोदर कुणबी होते आणि कुणबीच राजे होते, राजेच कुणबी होते आणि कुणबीच मराठा होते. एवढा मोठा पुरावा दिलेला आहे. आणखीन एक त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल प्रॅक्टिस जर बघितली आपण तर लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता. त्यांना पुराणातील मंत्र त्याच्यामध्ये देण्यात आले होते. यावरून हे निष्कर्ष निघतात की राजे हे शूद्र होते, म्हणजे कुणबी होते, क्षत्रिय होते आणि राजा म्हणून त्यांच्याकडे योग्यता नव्हती असं त्यावेळेस समाजाचं म्हणणं होतं. त्यामुळे कुणब्याचं पोरगं राजा कसं काय होऊ शकतं, त्यातून राज्याभिषेक नाकारला. वेदोक्त प्रकरण त्याच्यामध्ये आलं. म्हणजे कुठे ना कुठे हे लक्षात येतं की मराठा समाज हाच कुणबी आहे आणि कुणबी समाज हाच मराठा आहे आणि कुणबी मराठा अशा पद्धतीने आहे. काही नोंदीमध्ये फक्त हिंदू मराठा लावलेलं आहे, काही नोंदीमध्ये कुणबी मराठा. तसे गॅजेट पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कोल्हापूरचं जे गॅजेट आहे, सातारा जे गॅजेट आहे आणि हैदराबाद जे गॅजेट आहे ते लवकरात लवकर लागू करावं आणि त्या गॅजेटनुसार ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावी, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्याची आणि ती योग्य आहे. मराठा ही कास्ट आहे आणि संविधानामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लासला त्याच्यामध्ये आरक्षण देता येतं. आता ज्या शेड्यूल कास्टमध्ये ज्या जाती आहेत ती काही एक जात नाही आहे, त्याच्यामध्ये असंख्य जाती आहेत. महार आहे, मांग आहे, ढोर आहे, चांबार आहे, त्या सगळ्यांना मिळून क्लास म्हटलेलं आहे आणि त्या क्लाससाठी शेड्यूल कास्टमध्ये त्याच्यामध्ये आरक्षण दिलं. किंवा शेड्यूल ट्राईब असेल त्याच्यामध्ये वारली आहे, कातकरी आहे, गोंड आहे, माडिया गोंड आहे, कोळी आहे, मल्हार कोळी आहे, महादेव कोळी आहे, दुबळा आहे, त्या असंख्य जमातीला मिळून शेड्यूल ट्राईब म्हणलेलं आहे. म्हणून जातीला आरक्षण देता येणार नाही. असंख्य जाती आहेत भारतामध्ये, मग कुणाला देणार? त्या क्लासमध्ये त्याचा समावेश केला त्याला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा OBC म्हटलं जाऊ शकतं. आता शिंदे समितीने मगही सांगितले की 52 लाख कुणबी नोंदल्या. हे महाराष्ट्र शासनाची खूप महत्त्वाची अशा पद्धतीची समिती आहे. शिंदे समितीचा आपण सगळ्यांनी आभार मानलं पाहिजे, ठीक आहे. आता मनोजदादा जरांगे पाटलांचं हे म्हणणं की 58 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, म्हणजे माझी नोंद सापडली तर माझ्या सगळे सोयऱ्यांचं काय?
तर सगळे सोयऱ्यांना त्याच्यामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे, ही प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे. आता आरक्षण कोणत्या घटकावरती भेटू शकतं, तर त्याला ट्रिपल टेस्ट पास करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे मागास आयोग राज्यामध्ये त्या समाजाच्या संदर्भात निर्माण केला गेला असला पाहिजे. त्याच्यानंतर 2 म्हणजे अद्ययावत डेटा, म्हणजे एम्पेरियल्स डेटा त्याच्यामध्ये राज्याचा उपलब्ध असला पाहिजे त्या समाजाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50%च्या वरती ते आरक्षण जाता कामा नये. या 3 घटकावरती मराठा समाजाला 50%च्या आतमध्ये OBCमधूनच आरक्षण भेटू शकतं. एवढ्या तथ्यापर्यंत मी पोचलेलो आहे. परंतु गॅझेटच्या माध्यमातून कुणबी मराठ्यांना OBCमध्ये आणता येऊ शकतं. त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे गॅझेट आहेत. एक आहे हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट, औंध संस्थानाचं गॅझेट आणि सातारा गॅझेट. यापैकी लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे लागू झालं पाहिजे, आणि ज्याच्यामध्ये कुणबी मराठ्याच्या संदर्भातल्या ज्या नोंदी आहेत ते त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. कायद्याचा जो काही म्हणजे एखाद्या समाजाला मागासलेपण म्हणून जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण काढण्याचा किंवा तो आरक्षण लावण्याचा हा जो अधिकार आहे भारतामध्ये, तो राज्यपालांना किंवा भारताच्या राष्ट्रपतीला हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960ला. 1967मध्ये आणि 1994मध्ये काय फरक होता बघा. 1967मध्ये शेड्यूल कास्ट 13% होते, तर 1994मध्ये शेड्यूल कास्ट पण 13% होतं. 1967मध्ये शेड्यूल ट्राईब 7% होतं. 1994मध्ये शेड्यूल ट्राईब पण 7% आरक्षण होतं. परंतु 1967मध्ये OBC 14% होतं आणि 1994मध्ये ते 32% झालं. ते कसं काय झालं मग? त्यावेळेसची आरक्षणाची स्थिती 34% होती 1967मध्ये, आणि 1994मध्ये आरक्षणाची जी स्थिती आहे ती 52% झाली. 1967मध्ये माळी आणि तेली यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला, आणि 1994मध्ये धनगर आणि वंजारी समाजाचा OBCमध्ये समावेश करण्यात आला. त्याला माधव पॅटर्न असं म्हटलं जातं, माळी, धनगर आणि वंजारी. 1 मे 1960ला राज्याची निर्मिती झाली आणि पुढच्या 7 वर्षामध्ये त्याच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये OBCच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला. ठीक आहे. मग आत्तापर्यंतचे जे काही राज्य सरकार 50%ची मर्यादा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ओलांडू शकतं बघा. राज्याकडे तो अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. 1995मध्ये खत्री आयोग आला, ज्याने OBCमधून आरक्षण देता येत नाही असं सांगितलं. ठीक आहे. 2005मध्ये न्यायमूर्ती बापट आयोग आला, त्यांनी पण सांगितलं की मराठा समाजाला OBCमधून आरक्षण देता येत नाही, मराठे हे श्रीमंत आहेत. 2008मध्ये न्यायमूर्ती सराफ आयोग आला, सराफ आयोगाने पण ते सांगितलं OBCमधून आरक्षण देता येणार नाही. 2013मध्ये नारायण राणे समिती आली आणि समितीने अहवाल सादर केला आणि सांगितले की मराठा समाजाला त्याच्यामध्ये आरक्षण देता येऊ शकतं, ते शक्यता त्याच्यामध्ये देण्यात आली आहे. परंतु जे नारायण राणे समितीच्या शिफारसीनुसार जे आरक्षण देण्यात आलं होतं ते काय कोर्टामध्ये टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने ते खारिज करून टाकलं, आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही आमच्याकडे याल तेव्हा त्या कारणांची जी काही पूर्तता आहे ती याचिकाकर्त्याकडनं किंवा राज्य सरकारकडनं ती पूर्ण झाली पाहिजे. 2019मध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमण्यात आला, जे मागासलेपण त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आलं, आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि त्याला त्याच्यामध्ये आरक्षण दिलं पाहिजे, 12 ते 13% आरक्षण दिलं पाहिजे, अशा पद्धतीचा जो अहवाल आहे तो गायकवाड समितीने राज्य शासनाच्या समोर मांडला. म्हणजे गायकवाड समितीच्या अहवालानुसार, कोल्हापूर गॅझेटनुसार आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी मराठा म्हणता येऊ शकतं, आणि OBCच्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे, कारण तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. 2018मध्ये कायदा तयार करण्यात आला, परंतु तो सुप्रीम कोर्टाने इनव्हॅलिड, नल अँड व्हाईड
अवैध ठरवला. 2023मध्ये न्यायमूर्ती शिंदे समिती आली. शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या आणि त्यांना कुणबी मराठा हे प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देऊन OBCमध्ये त्यांना घेण्यात आलं. तो उर्वरित सगळे सोयऱ्यांचं काय, हा प्रश्न परत उपस्थित राहिला. 2023मध्ये शिर्के समिती आली आणि अतिविशेष परिस्थितीमध्ये समाजाला त्याच्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा प्रयत्न शिर्के समितीने केला. तर इत्थंभूत माहिती एक 20 ते 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी दिली आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा सविस्तर तुम्ही हे सगळं बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये ते शेअर करा. धन्यवाद.